गोष्ट आहे एका असुराची, त्याचा प्रवास हा दैवत्वाकडे कसा झाला। आता ज्ञानाचं भांडार हे सर्वसामान्यांसाठी खुलं व्हावं, त्यासाठी भगवान विष्णूचे जे 4 वेद आहेत ते 4 वेद पळवले आणि समुद्रातील एका शंखामध्ये जाऊन लपवले। त्यानंतर भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून संकासुराचा पराभव केला। तर हे 4 वेद समुद्रातील एका शंखामध्ये जाऊन लपवले, म्हणून त्याच्या टोपीचा आकार हा शंखाकृती आपल्याला दिसून येतो। संकासूर हा जरी असुर असला तरी कोकणात त्याला देवाप्रमाणे पूजले जाते। संकासूर हा सर्वसामान्यांसाठी लढला, पण कोकणातील आजही सर्वसामान्य माणूस त्याची शिमगा या सणाला नित्यनेमाने पूजा करतो। त्यामुळे संकासूर हा जरी असुर असला तरी आम्हा समस्त कोकणवासियांसाठी हा एक दानशूर राजा आहे आणि आम्ही त्याची दरवर्षी नित्यनेमाने पूजा करतो।